जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर या नावाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरती सर्जिकल स्ट्राईक केली। या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावरती उभे ठाकले होते। मग या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर सभांमध्ये असा दावा करायला सुरुवात केली की भारत आणि पाकिस्तान हे युद्धाच्या तयारीमध्ये होते, पण मी फोन करून दोन्ही देशांना थांबवलं आणि मी संपूर्ण जगाला आण्विक युद्धापासून वाचवलं। म्हणजे त्यांचा दावा असा आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जे काही सीज फायर झालेलं आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी त्यांनी केलेली आहे। आता त्यांच्या या वक्तव्यावरून आपल्या इथं संसद अधिवेशन सुरू असताना राजकारण चांगलंच तापल्याचं आपल्याला दिसून येते। विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवरती आरोप केलेला आहे की भारताने अमेरिका आणि ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तान विरोधात सुरू केलेली सैन्य कारवाई थांबवली आणि हे सरकार ट्रम्प यांच्या आदेशाने चालत आहे असा घणाघाती आरोप करण्यात आलेला आहे। आता त्याला उत्तर म्हणून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह, यासोबतच गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारताचे निर्णय हे पूर्णपणे स्वायत्त आहेत आणि मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये त्या काळामध्ये कोणताही संवाद झालेला नाही। आता या वादग्रस्त मुद्द्यावरून संसदेमध्ये प्रचंड गदारोळ होताना दिसतोय। विरोधक ट्रम्प यांचे शब्द बरोबर पकडतायत आणि सरकारला सरेंडर सरकार ठरवत आहेत। खरं कोण बोलतंय हे समजेना झाले, म्हणजे सरकार खरं बोलतंय की ट्रम्प बोलतायत हे समजेना झाले। आणि हा सर्व ज्या घडामोडी होत आहेत या घडामोडी फक्त राजकीय नाही तर भारताचं परराष्ट्र धोरण, लष्करी स्वायत्तता आणि भारताची एकूण जी जागतिक प्रतिमा आहे या सगळ्यांचा हा प्रश्न आहे। पण त्याच्याही पलीकडे जाऊन सध्या भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान येणाऱ्या काळामध्ये महत्त्वपूर्ण अशी ट्रेड डील होण्याची चर्चा सुरू असताना ट्रम्प यांचा या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामध्ये मध्यस्थी करण्याचा दावा भारत फेटाळत आहे। त्याच्यामुळे व्यापार आणि संरक्षण या दोन्ही आघाडीवरती परिस्थिती बिघडू शकते असं सांगितलं जाते। ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा फेटाळण्याचे काय परिणाम होऊ शकतात, ट्रम्प यांचा स्वभाव संपूर्ण जगाला माहिती आहे आणि ते अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घेऊ शकतात हे आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन। सर्वप्रथम संसदेमध्ये विरोधक नेमका काय आरोप करतायत, त्यांच्या आरोपातले मुद्दे कोणते आहेत ते बघूया। विरोधकांचा मुख्य आरोप असा आहे की दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं, पण ते अर्धवट थांबवलं। निर्णायक लढाई केली नाही कारण ट्रम्प यांनी फोन केला आणि दबाव टाकला। याच्यामुळे ते म्हणतायत की सरकारनं शहीद झालेल्या सर्व आपल्या मागच्या जवानांचा आणि इथं ज्यावेळेस हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे काही आपले 26 निष्पाप नागरिक मारले गेलेले आहेत त्या सगळ्यांचा अपमान केलेला आहे। सरकार युद्धामध्ये 56 इंच छाती दाखवायचं सोडून परदेशी दबावाखाली माघार घेताना दिसतंय असा त्यांचा आरोप आहे। याच्याही पलीकडे जाऊन विरोधक असं म्हणतायत की जर ट्रम्प हे संपूर्ण जगामध्ये ओरडून सांगतायत तर नक्कीच काहीतरी घडलेलं असणार जसं ट्रम्प म्हणतायत। त्याच्यामुळे सरकार सत्य लपवत आहे आणि जनतेला चुकीची माहिती देत आहे असा विरोधकांचा दावा आहे। यावरून त्यांनी मागणी केलेली आहे की सरकारने फोन कॉलचे रेकॉर्ड, बैठकांचे तपशील आणि निर्णय घेण्यामागची कारणं उघड करावीत। या आरोपांवरती उत्तर देताना सरकारकडून एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते म्हणालेत की 27 एप्रिल ते 17 जून 2025 या दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये एकही कॉल झाला नाही। ज्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध सुरू होतं त्यावेळेस कुठलीही थर्ड पार्टी मध्यस्थ चर्चेमध्ये नव्हती। म्हणजेच काय, भारताने घेतलेला निर्णय हा स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय आहे। अमित शाह संसदेमध्ये म्हणाले आहेत की आपण एका परदेशी राष्ट्राध्यक्षाच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवत आहोत, पण आपल्या परराष्ट्र मंत्र्यांवरती विश्वास आपण ठेवू शकत नाही। थोडक्यात सरकार विरोधकांचे आरोप फेटाळताना आपल्याला दिसते। पण हे आरोप फेटाळून लावल्यामुळे ट्रम्प नाराज होऊन त्याचा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये होणाऱ्या ट्रेड डील वरती परिणाम होईल का आणि झाला तर काय होईल ते तुम्हाला सांगतो। भारताने ट्रम्प यांच्या मध्यस्थतेचा दावा उघडपणे फेटाळल्यामुळे ट्रम्प नाराज होण्याची शक्यता निश्चितच आहे। ट्रम्प यांच्या राजकीय स्वभावाचा आणि आधीच्या अनुभवांचा जर का विचार केला तर आपल्याला हे अगदी सहजपणे लक्षात येईल। ट्रम्प यांना प्रत्येक चांगल्या गोष्टीचं क्रेडिट स्वतःसाठी घ्यायला आवडतं। ते स्वतःला जगाला नष्ट होण्यापासून वाचवणारा नेता, शांततेचा दूत अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। भारताने जर त्यांचा हस्तक्षेपच नाकारला तर ते सार्वजनिकरित्या अपमानित झाल्यासारखं समजतील आणि त्याचीच शक्यता जास्त आहे। मग ते ट्विटरवर आणि जाहीर सभांमध्ये
थेट हल्ले करायला सुरुवात करतील आणि याआधीही त्यांनी युरोपियन नेत्यांवर अशा पद्धतीने टीका केलेली आहे. कारण काय, तर त्यांनी ट्रम्प यांचं कौतुक केलेलं नव्हतं. भारतावरती तशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बघा, ट्रम्प दावा करतायत की मीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध थांबवलं आणि भारत म्हणतोय की मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये तसा कोणताही संवाद झाला नाही. त्याच्यामुळे ट्रम्प यांना आपल्याला याचं क्रेडिट मिळालं नाही, याच्यामुळे आपलं जागतिक लेव्हलवरती कौतुक झालं नाही, ही गोष्ट पर्सनल लेव्हलवरती टोचू शकते. मागे सुद्धा जर्मनी, कॅनडा, फ्रान्स यासोबतच चीन यांच्या नेत्यांशी ट्रम्प यांचे मतभेद झाल्यानंतर ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या या नेत्यांना अपमानित केलेलं होतं. व्यापार करार करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकलेला होता. नाटो आणि जागतिक व्यापार संघटनेमध्ये त्यांच्या विरोधात रोखठोक भूमिका घेतली होती. याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की ट्रम्प यांची नाराजी ही फक्त वैयक्तिक पातळीवरती नसते, तर ते त्याच्यावरती डिप्लोमॅटिक लेव्हलवरती सुद्धा रिॲक्शन देऊ शकतात. ट्रम्प जर का भारत सरकारच्या या भूमिकेमुळे नाराज झाले तर त्याचा परिणाम व्यापारातील अडथळ्यांपासून सुरू होऊ शकतो. ट्रम्प यांनी भारताला काही सवलती दिलेल्या आहेत, या सवलती पुन्हा रोखल्या जाऊ शकतात. व्यापार करारासंदर्भातली चर्चा लांबणीवरती टाकली जाऊन अधिक कडक आणि जाचक अटी भारतावरती लादल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प अमेरिकेतील उद्योगधंद्यांच्या लॉबीवरती दबाव आणून भारतातील IT आणि फार्मा कंपन्यांवरती दबाव वाढवू शकतात आणि तिथून दबाव वाढवल्यानंतर काय होऊ शकतं या संदर्भातला व्हिडिओ आपण काल ऑलरेडी केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारताला अमेरिकेकडून ड्रोन टेक्नॉलॉजी मिळणार आहे, फायटर जेट इंजिन्स मिळणार आहे, सेमीकंडक्टरसाठी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे. पण ट्रम्प जर का नाराज झाले तर या सगळ्या गोष्टींना उशीर होऊ शकतो किंवा ब्रेक लागू शकतो आणि जर का उशीर झाला तर नेमका किती उशीर होईल याचं उत्तर फक्त आणि फक्त ट्रम्पच देऊ शकतात. त्याच्या पुढची गोष्ट सगळ्यात त्रासदायक आहे, ती म्हणजे ट्रम्प पाकिस्तानला जाहीरपणे सहानुभूती दाखवून पाठिंबाही देऊ शकतात. त्यांना परत एकदा फंडिंग सुरू करू शकतात. भारतावरती पाकिस्तान संदर्भात जास्त आक्रमक भूमिका घेऊ नका असा दबाव टाकू शकतात. म्हणजे काहीही होऊ शकतं. ट्रम्प जे आहे ते म्हणजे कसं आडवं लावलेलं रॉकेट आहे बघा, कोणत्या दिशेला जाईल काही सांगता येत नाही. आता अप्रत्यक्ष होणारे परिणाम जे आहेत त्याच्यामध्ये H1B व्हिसा यासोबतच आपल्या इथं मोठ्या प्रमाणात जी इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती इन्व्हेस्टमेंट, फेडरल कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये सुद्धा भारतीय कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. ट्रम्प एवढं सगळं करू शकतात म्हणून त्यांचं म्हणणं मान्य करायचं का, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ट्रम्प यांचा अपमान न करता सत्य स्पष्ट करता येऊ शकतं. बॅक चॅनल डिप्लोमसीद्वारे अमेरिकेसोबत या विषयावरती संवाद साधता येऊ शकतो. पण याचा फायदा कितपत होईल हे पूर्णपणे ट्रम्प यांच्यावरती अवलंबून आहे. ट्रम्प नाराज होणं ही तात्पुरती बाब असली तरी सुद्धा ट्रम्प ही वेगळी गोष्ट आहे आणि अमेरिकेचं सरकार ही वेगळी गोष्ट आहे असं म्हटलं जाऊ शकतं. पण सध्या जे भारतामध्ये घडतंय किंवा जी परिस्थिती भारतामध्ये आहे तशीच काहीशी परिस्थिती अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. ट्रम्प म्हणजेच अमेरिका, ट्रम्प म्हणजेच अमेरिका सरकार आणि अमेरिका सरकार म्हणजेच ट्रम्प, अशी काहीशी परिस्थिती अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. त्यांच्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि त्यांच्या पुढे कोणीही नाही. त्याच्यामुळे खरी तारेवरची कसरत असणार आहे ती म्हणजे भारत सरकारची. सत्य काय आहे ते पटवून देण्याची आणि सत्य काय आहे हे सांगण्याची. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.